नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत खाली येऊन संगीताचा फोन उचलतो. तेव्हा संगीता म्हणते की हॅलो जावई बापू, गडबडीत आहात का? आमच्या कलेला घरी आणलं ना? अद्वैत म्हणते की हो, कालच. यावर संगीता म्हणते की कशी आहे कला? बरी आहे ना? तिला भेटावंसं वाटतं, पण कसं आहे ना, तुमच्या घरी येण्याचं धाडस होत नाही आमचं. अद्वैत म्हणतो की नाही नाही मिसेस खरे, मी समजू शकतो. तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत ना इथे. आम्ही तिची काळजी घेतोय. डॉक्टरांनी सांगितलंय काही दिवस लागतील तिला रिकवर व्हायला. मिसेस खरे, सध्या जे काही झाले त्याबद्दल आमच्या घरातले कुणीही तिला काही सांगणार नाही. त्यामुळे प्रयत्न करा, तुम्ही तुमच्याकडून तिला काही कळू देऊ नका. आता दुसरीकडे आपण पाहतो की रोहिणी नयनाला समजवते की नयना, तू जरा नीट समजून घे ना. तुला का कळत नाहीये? काल तू ऑलमोस्ट पकडली गेली होती. कोणत्याही काम करताना त्या परिणामाचा विचार करायला हवा ना. तेव्हा नैना म्हणते की मॉम इन लॉ, माझ्या हुशारीमुळे प्रसंगोदान दाखवलं आणि वाचले सुद्धा, नाही पकडले गेले. यावर रोहिणी चिडूनच म्हणते की जास्त मोठेपणा करू नकोस, फक्त अलर्ट राहा, एवढंच सांगते. तेव्हा नैना म्हणते की हो, मी अलर्ट आहे. आता तर मला कलाचा खूप राग आलाय. मी नाही सोडणार तिला. माझ्या डोक्यात एक जबरदस्त प्लॅन आहे. घरातले सगळे ती आजारी आहे म्हणून सोहम काजलचं प्रकरण लपवतात ना तिच्यापासून. आता ते माझं काम आहे. तिची तब्येत आता कुठे बरी होते ना. आता मी जे काही घडलेलं आहे ते जाऊन सांगणार आणि असा धक्का देणार जेणेकरून तिच्या तब्येतीची अजून वाट लागेल. तर दुसरीकडे अद्वैत संगीताशी बोलतच असतो आणि म्हणतो की ती आजारी आहे ना, तरी या सगळ्या गोष्टीचा परत तिला ट्रेस व्हायला नको. म्हणून संगीता मध्येच म्हणते की जावई बापू, तुमचं बरोबर आहे. आम्ही पण खरं तर तिला फोन करणार होतं, पण आम्ही काहीतरी लपवतो हे लगेच तिला समजेल. कसं आहे ना, तिच्या लक्षात आलं तर ती विचारपूस करेल आणि तिची तब्येत बिघडेल, म्हणून तुम्हाला फोन केला. फक्त तुम्ही तिची आम्हाला हाल हलावा कळवा म्हणजे झालं. यावर अद्वैत म्हणतो की हो, हे बघा, तुम्ही निश्चिंत राहा. आमच्याकडून तिला काहीही कळणार नाही आणि कुठलाही त्रास होणार नाही. ही जबाबदारी आमची. आणि फोन ठेवून देतो. तेव्हा हे बोलणं नैना ऐकते आणि नैना मनात म्हणते की वाव, आता होणार धमाका, कला तयार राहा. तर दुसरीकडे आपण पाहतो की नैना कलाच्या रूम मध्ये येते. तेव्हा कला झोपलेली असते. नैना कलाला आवाज देते की कला. कला उठते. नैना विचारते की तू बरी आहेस ना? कला म्हणते की हो ताई. नैना म्हणते की मला बिलीव्हच होत नाहीये, तू एवढी कशी काय आजारी पडलीस? कला म्हणते हो ना ग, याआधी कधी आजारी पडली नाही मी. नैना म्हणते की हो, लहानपणापासून बघते मी, काळजी घे. कला म्हणते की हो ताई. नैना ताई, तुझा चेहरा असा का पडला? खाली पण तू मला सांगणार होती, काही घडलं आहे का? मला सांग. तेव्हा नैना नाटक करूनच म्हणते ना, काही दिवसापासून मानसिक त्रास होत आहे ग, आणि कोणाशी बोलायचं तेच समजत नाही. रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की कला राहवतच नाही म्हणून सांगते. तुला मी आपल्या काजू बाबत जे झालं आहे ना, ते व्हायला नको होतं. कला म्हणते की काय झालं काजूला? नैना म्हणते की आपल्या बहिणीबाबत इतकं वाईट घडलं आहे ना, मला ते पाहवतच गेलं नाही. इतकं वाईट वाटलं म्हणून सांगू. तेव्हा कला म्हणते की काय झालं? नैना ताई, मला स्पष्टपणे सांग, काय झालं गुंड्याला? नैना कलाला सांगत असते व्हिडिओ विषयी. अनामिका कशी घर सोडून गेले हे ऐकून कलाला मोठा धक्काच बसतो. नैना रडूनच म्हणते हो ना, मला हे सगळं असं घडलंय. हे बघ, तू आता याचा विचार करू नको. तू अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होईल. तू आता तुझी तब्येत सांभाळ, काळजी घे. मी फक्त माझ्या मनातलं शेअर केलं. तू काय विचार करू नको, होईल सगळं ठीक. आराम कर, काळजी घे. आलेच मी. आणि तिथून जाते. कला खूप रडत असते आणि तिला खूप टेन्शनही आलेलं असतं. ती लगेच काजलला फोन करते. काजल काही फोन उचलत नाही. संगीता म्हणते की उचलू नको, जे शेण खाल्लं आहे ते काय तोंडाने सांगणार आहेस का तू? कला सारखी सारखी फोन करत असते. तेव्हा काजल फोन उचलते. कला म्हणते की तू आणि सोहम एकांतात आपल्या घरी भेटला होता. मी काहीतरी विचारते, तू मला उत्तर दे. खरं आहे का? गुंड्या प्लीज. काजल काही उत्तर देत नाही. संगीता फोन घेते आणि म्हणते की कले, कशी आहे बाळा? तब्येत बरी आहे ना तुझी? कला म्हणते की मी ठीक आहे, पण मी जे काही ऐकलं आहे ते खरं आहे? सोहम आणि काजल मध्ये काय घडलं? संगीता टाळत असते. कला म्हणते की आई, मला सगळं समजलं आहे. सोहम आणि काजल आपल्या घरी एकांतात भेटले होते का? संगीता विचारते की तुला कोणी सांगितलं? कला म्हणते की मला नैना ताईने सांगितलं, पण हे महत्वाचं नाही आहे अगं. तेव्हा संगीताला खूप राग येतो. कला म्हणते की तिने जे सांगितलं आहे ते खरं आहे का, तेवढंच सांग मला.
ते खरंच भेटले होते का? आणि जर भेटले होते तर त्यांच्यामध्ये नेमकं काय घडलं आणि तुम्ही माझ्यापासून का लपवलं? तरीच म्हणते मी, ती अनामिका अचानक कुठे निघून गेली? संगीता म्हणते की अगं त्याचं काय झालं? तेव्हा कला मध्येच म्हणते की तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलं आणि तू आता प्लीज खोटं बोलू नको. जे काही असेल ते खरं सांग मला. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं आम्ही तुझ्यापासून कुठल्याही गोष्टी लपवत नाही. पण तुझी तब्येत ठीक नव्हती ना, दुसरं काही कारण नव्हतं. तेव्हा कला म्हणते की बाबा तुम्ही हा सगळा प्रकार माझ्यापासून लपवून ठेवला. कारण तुम्ही माझ्या समोर आला असता तर लगेच मी तुम्हाला पकडलं असतं. म्हणून तुम्ही मला भेटायलाच नाही आला. तरी म्हटलं आई बाबा मला भेटायला कसे नाही आले? एवढा प्रकार घडलेला असताना तुम्ही चांदेकरांकडे येताना आता 10 वेळा विचार करणार. तेव्हा दिनकर म्हणतो की बाळा चिडू नको. तुझं म्हणणं बरोबर आहे. कारण आम्ही तुझ्याबरोबर खोटं वागू शकत नाही. तुझ्या समोर आलो असतं तर तुला सगळं समजलं असतं बाळा. तुला त्याचा त्रास झाला असता. कला म्हणते की बाबा परत परत तेच काय बोलतायत? मला त्रास झाला असता, मला त्रास झाला असता म्हणजे हे सगळं कळल्यानंतरही मला त्रास होतोच आहे ना. तुम्ही आता इकडच्या तिकडच्या कुठल्याही गोष्टी करू नका, बोलू नका. मला सांगा नैना ताईने जे सांगितलं ते खरं आहे का? तेव्हा काजल फोन घेते आणि म्हणते की तायडे तू जे काही ऐकलं आहे ते खरं आहे. माझ्या हातून चूक झाली आहे. आम्ही एकांतात भेटलो होतो आणि आमच्या ज्या गोष्टी नाही घडायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. खूप मोठी चूक झाली आहे माझ्या हातून. तायडे मी खूप एकटी पडली आहे. तू आजारी होती त्यामुळे आपल्याला संगीता तिच्या हातातून फोन घेऊन कट करते आणि संगीता इथे खूप रडते. तर दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैत कलाला विचारतो की खरे काय झालं? तेव्हा कला चिडूनच म्हणते की बाजूला हो. अद्वैत म्हणतो की तुला बरं वाटत नाही आहे का? कला म्हणते की तू बोलू नको माझ्याशी. सगळा खोटेरडेपणा आहे. सगळी लपवाछपवी आहे. अद्वैत विचारतो की काय झालं? बरं वाटतंय ना? कला म्हणते की ठीक आहे. मला सांग अनामिका कुठे गेली आहे? अद्वैत म्हणतो की अनामिका तिच्या माहेरी गेलीये. भावाचा बर्थडे असं आई म्हणाली होती ना. कला म्हणते की नक्की? यावर अद्वैत म्हणतो की काय झालं? असं काय विचारते? कला रडूनच म्हणते की कारण तू खोटं बोलतेस. तू खोटारडा आहे चांदेकर. काजल आणि सोहम जे काही झालं ते तू माझ्यापासून लपवलंस चांदेकर. आपल्या घरात एवढं सगळं घडत असताना तुला एका चकार शब्दाने सुद्धा बोलावंसं वाटलं नाही. अजून काय काय लपवलं आहे माझ्यापासून? अद्वैत म्हणतो की मी सांगणारच होतं पण तुझ्या तब्येतीमुळे मला. तेव्हा कला चिडूनच म्हणते की बस झालं. सारखं सारखं माझ्या तब्येतीचं कारण देऊ नका. मी इतकीही कमकुवत नाही आहे की घरातले प्रॉब्लेम सुद्धा ऐकू शकणार नाही. पण चांदेकर तुला मला सांगायचं नव्हतं. तुझ्याशी कोणी खोटं बोलायचं नाही. कधी तुला खपणार नाही, झेपणार नाही असं म्हणतोस आणि टेंबा फिरवत असतं. मग आता माझ्याशी एवढं सगळं खोटं बोलते ते चालतं का रे तुला? आणि प्रश्न तुझ्या भावाचा आणि माझ्या बहिणीचा नाहीच आहे. प्रश्न इथे 2 घराचा आहे. चांदेकर मला कोणी नाही सांगितलं तरी तू तरी सांगायला हवं होतं ना रे. अद्वैत म्हणतो की अगं खरं सांगणार होतो. तेव्हा कला म्हणते की प्लीज आता मला तुझं काही ऐकायचं नाहीये आणि मला तुझ्याशी आता बोलायचं नाही आहे. कलाला त्रास होतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की कला तुला त्रास होते पाणी पी. तेव्हा कला चिडूनच म्हणते की काही नको बघेल माझं माझं. अद्वैत मनाशीच बोलतो की तिला कसं सांगू माझी मनस्थिती काय आहे. तर इथे दुसरीकडे आपण पाहतो की संगीता खूप रडत असते. तेव्हा काजल संगीताला म्हणते की आई माझ्याकडून चूक झाली. सॉरी खरंच सॉरी. तुला माहिती आहे ना आपण ताईशी खोटं नाही बोलू शकत. पटकन तोंडातून निघून गेलं. खरंच सॉरी आई. संगीता काजलला खूप मारते आणि म्हणते की लाज नाही वाटली तुला तोंड वर करून बोलायला? अगं बहीण आहेस का वैरीण आहेस तू? का आमच्या पोटी जन्म घेतला? अगं जरा तरी लाज वाटायला पाहिजे होती तुला. शेण खाल्लं आणि तोंड वर करून सांगते का जन्माला आलीस तू आमच्या घरी? संगीता दिनकरला म्हणते की अहो आपल्या कलाला सगळं कळलं. तर दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैत कलाला म्हणतो की खरे तुझ्या औषधाची वेळ झाली आहे. तेव्हा कला त्याच्या हातातून औषध ओढूनच घेते. अद्वैत म्हणतो की खरे प्लीज मला बोलायचं आहे तुझ्याशी. खरे हे बघ तूच मला शिकवलं आहेस ना डोक्यात राग घालून काहीच होत नाही आणि आपल्याला राग आलाच तर आपले डोळे मिटायचे. 10 पर्यंत आकडे मोजायचे. दीर्घ श्वास घ्यायचा. या टेक्निकचा मला उपयोग झाला आहे. प्लीज आता हे टेक्निक तू स्वतःला अप्लाय करशील. कलाचा काहीच राग जात नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं तू मला काहीच बोलू देत नाही आहे. माझं ऐकूनच घेत नाही आहेस. तेव्हा कला म्हणते की बोल. अद्वैत म्हणतो की खरे तू बेशुद्धच होतीस ना. तुला प्रचंड ताप आला होता. तू अशा कंडिशन मध्ये नव्हतीच की मी तुला सांगू शकेल. नंतर तुला ऍडमिटमेंटलाही रिस्पॉन्स घ्यायला तू खूप वेळ घेतला. त्या कंडिशन मध्ये मी तुला सांगणार होतो का? तू विचार कर ना.
त्या कंडिशन मध्ये मी असतो तर तू मला सांगितलं असतं का? कला म्हणते की उगाच काहीही बोलू नको चांदेकर. अद्वैत म्हणतो की हेच म्हणतोय मी. खरे तुला मी त्या कंडिशन मध्ये सांगितलं असतं तर तुला खूप त्रास झाला असता आणि बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा तुझी तब्येत माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि आता हे सगळं तुला कळल्यावर त्रास होतोच आहे ना. कला म्हणते की तेच म्हणते आहे मी चांदेकर. शेवटी मला त्रास झालाच ना. अद्वैत म्हणतो की तसं नाही आहे करे. तेव्हा कला म्हणते की मग कसं आहे चांदेकर? मला त्रास झाला आहे पण तू मला सांगितलं नाही. यामुळे मला जास्त त्रास झालाय. वाईट वाटत आहे मला. अद्वैत कलाचा हात घेऊन म्हणतो की तुझं म्हणणं बरोबर असेल कदाचित. पण मी जे बोलतोय ते चुकीचं नाही आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जी चूक केली आहे ती तू करू नकोस. सोहमच्या लग्नाच्या वेळी तू मला सांगायला आली होतीस. मी तुझं काहीच ऐकून घेतलं नाही. तुझ्या चुका काढल्या. किती बोललो मी. आणि तू काय केलं? डिवोर्स पेपरवर सह्या करून निघून गेले आणि आपल्यात दुरावा आला. खरे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय मी चुका केल्या त्या तू करू नकोस. नात गैरसमज निर्माण करून घेणं, नातात वाद निर्माण करणं, अबोला धरणं असं करू नकोस. कारण आपल्यात तेव्हा दुरावा आला होता आणि इथून पुढे आपल्या नात्यात कुठलाही दुरावा आलेला मला सहन होणार नाही आहे. खरे प्लीज समजून घे मला. तेव्हा कला अद्वैतच्या डोक्यावर हात फिरून म्हणते की सॉरी नको म्हणूस आणि जवळ घेते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.